नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीचं 6वं पर्व हे येत्या 11 जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे. जवळपास 1 वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे. अशातच आता या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याकडे या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या सीझनमध्ये गायक, इन्फ्लुएन्सर, रील स्टार, अभिनेते, अभिनेत्री, ज्येष्ठ कलाकार, हिंदीतील काही चेहरे सुद्धा पाहायला मिळाले. या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे सहभागी होणार यावरती सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहेत. यामध्ये अनेक नावं देखील समोर येत आहेत. आता या कार्यक्रमामध्ये मराठी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार श्रेयस तळपदे याच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा स्पर्धक म्हणून घरामध्ये जाणार अशा बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आता यावर स्वतः श्रेयसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता पिंक विला ने दिलेल्या माहितीनुसार श्रेयस तळपदे याने बिग बॉस मराठी 6 मध्ये स्पर्धक म्हणून जाण्यासाठी होकार दिला आहे अशी बातमी छापली होती. रितेश देशमुख या सीझनचा होस्ट असल्याने त्याचा जवळचा मित्र श्रेयसची एंट्री शोसाठी मोठा ट्विस्ट ठरेल असं म्हटलं होतं. श्रेयसची लोकप्रियता आणि त्याचा शांत स्वभाव पाहता तो या खेळासाठी एक सक्षम स्पर्धक ठरू शकतो असा दावा या रिपोर्टमध्ये केला होता. आता या सर्व चर्चावर श्रेयसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने सांगितलं की आजकाल अशा गोष्टी घडणं सामान्य झालं आहे. या निव्वळ अफवा आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करा. दुर्दैवाने कलाकारांना खूप सहज टार्गेट केलं जातं आणि काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. श्रेयसच्या या स्पष्टीकरणामुळे तो बिग बॉसच्या घरात जाणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे. तर बिग बॉस मराठी सीझन 6 या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करणार आहे. येत्या 11 जानेवारीपासून हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 8 वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.